परभणीच्या पालम तालुक्यातील शिरपूर येथे शेतजमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत शेतकऱ्याने संबंधित विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। सर्वे नंबर 56 मधील शेतकरी बाबराव आवरगण आणि विनोद आवरगण यांनी 57 मध्ये पोल हरवले असल्याचीही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी आपल्याला संबंधित कार्यालयाने दाद द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। मी राजेश अप्पाराव बचाटे, मुक्काम शिरपूर, तालुका पालम, जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे। शिरपूर येथील शेत सर्वे नंबर 56 व 57 चा गावठाण व मोजणीचा वाद होता। ते मोका चौकशी अंती दिनांक 16/7/2026 रोजी भूमी अभिलेख कार्यालय पालम येथील कर्मचारी हे मोजणी करता आले असता त्यांनी माझे जे बाबाराव व्यंकटराव आवरगण यांनी माझ्या घराच्या समोरचे गावठाण आहे म्हणून अतिक्रमण केलेले होते। ते त्या मोका चौकशी अंती माझी जवळपास 3 ते 25/45 ची जागा या अतिक्रमणामध्ये मोजणीमध्ये निघालेली आहे व माझ्या बाबाराव व्यंकटराव आवरगण यांनी असा आरोप केला होता की बा मी राजेश बचाटेच्या जागेवर कोणत्याच कब्जा केलेला नाही। मी उपोषणाला बसलो होतो, पण मी उपोषणाला कोणत्या संबंधी बसलो होतो की गावठाण विस्ताराचा बाबाराव व्यंकटराव आवरगणांनी खोटा हक्कपत्राचा दावा केला होता। त्यानुसार मी दिनांक 24/1/2025 व 9/2/23 ला 25/1/23 ला जिल्हाधिकार्यालय व तहसील कार्यालयाला बी उपोषण केलं, पण ते गावठाण विस्ताराचा बोगस आदेश तयार केल्यामुळे केला होता। ते आज रोजी त्याच्या भारतीय दंड विधानाचे 420 नुसार कलम दाखल झालेले आहे। यानुसार त्यांची चौकशी न्यायालयामार्फत चालू आहे। पण जी मोजणीचा 56 आणि 57 चा वाद होता ते भूमी अभिलेख कार्यालयांच्या नुसार माझी जे अतिक्रमण निघालेलं आहे ते मलाही त्यांची बाथरूम सुद्धा माझ्या जागेत त्यांनी बाबाराव व्यंकटराव आवरगणांनी बांधलेली व काही निघालेली आहे। यानुसार मला प्रशासनानं सहकार्य केलं, पोलीस प्रशासनानं सहकार्य, याच्यात मी समाधानी आहे व बाबाराव आवरगण यांनी खरोखरच अतिक्रमण केलं होतं या व्हिडिओमध्ये दिसण्यात येत आहे। हे त्यांनी अतिक्रमण केलेले काही संडास बाथरूम वगैरे हे सगळे माझ्याकडे आलेले आहेत आणि मी त्याच्यात हद्द करून घेणार आहे।